प्रियकराकडून गर्भवती या संशयातून पत्नीचा निर्घृण खून। पुणे शहरामधील सत्य घटना। काही खुनाच्या घटना घडतात त्यावेळी काहीतरी छोटीशी गोष्ट पोलीस तपासामध्ये महत्त्वाची ठरते। बारामती तालुक्यामधील कटफळ या गावामध्ये एका 30 वर्ष वयाच्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलेला होता। तो खून तिच्या पतीनेच केलेला होता। तो मृतदेह ओळख पटू नये म्हणून त्याने रात्रीच्या वेळी तो मृतदेह भिगवण ते बारामतीला जाणाऱ्या रोडवरील मदनवाडी गावच्या हद्दीमध्ये टाकलेला होता। याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची नोंद झालेली होती। त्यावरून भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी समांतर तपास करून अत्यंत बारकाईने या गुन्ह्याची उकल केली। हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य असे मार्गदर्शन केले। त्यामुळे एका गंभीर गुन्ह्याची उकल झाली। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। दिनांक 22 ऑक्टोबर 2025 चा तो दिवस होता। पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाअंतर्गत असलेल्या भिगवण पोलीस स्टेशनमध्ये तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत नित्याच्या कामकाजाबाबत चर्चा विनिमय करत बसलेले होते। या दरम्यान मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वनवे यांनी भिगवण पोलीस स्टेशनला फोन करून कळवले की भिगवण ते बारामतीला जाणारे रोडला मदनवाडी गावच्या हद्दीमध्ये देवकाते वस्तीतील ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू बांधून ठेवल्याचे दिसत आहे। तिथे दुर्गंधी पसरलेली आहे। ही माहिती समजताच तिथे उपस्थित असलेल्या डे ड्युटी अंमलदार यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांना सांगितले। याबाबत खातरजमा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे हे आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले। मदनवाडी गावच्या देवकाते वस्तीमधील ओढ्याच्या पुलाखाली असलेल्या ब्लँकेटमध्ये बांधून ठेवलेल्या गाठोड्याजवळ ते सर्वजण त्या ठिकाणी आले। तिथे हळूहळू बघ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना तसेच पोलीस मित्रांच्या सहकार्याने त्या काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये बांधलेले गाठोडे सोडले। त्या गाठोड्यामध्ये एक महिला जातीचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह होता। त्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मृतदेहाची कवटी फुटलेली होती। तसेच त्या मृत महिलेच्या हातावर रविराज असे गोंदलेले होते। सर्वप्रथम मृतदेहाचा पंचनामा करून आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चीज वस्तू सापडते का म्हणून इतर कर्मचारी हे या परिसरामध्ये सर्वत्र फिरू लागले होते। हा खुनाचा प्रकार असावा। कोणीतरी अनोळखी महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला असावा अशी शंका पोलिसांना आली। या घटनेबाबत मदनवाडी गावचे गाव कामगार पोलीस पाटील नानासाहेब हनुमंत वनवे यांच्या वतीने रितसर फिर्याद अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवली। तोपर्यंत फोटोग्राफरने मृतदेहाचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले। तसेच हातावर गोंदलेले नाव रविराज त्याचाही फोटो काढला। तसेच तपास याद्या तयार केल्या। आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोण महिला मिसिंग दाखल आहे का याची माहिती घेण्यास सुरुवात केली। तोपर्यंत सर्व वरिष्ठांना वायरलेसद्वारे मेसेज पाठवण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, DYSP बारामती विभाग सुदर्शन राठोड, मधुकर भट्टे, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सर्वांनी घटनास्थळी भेट दिली। पुढील तपासाच्या दृष्टीने योग्य असे मार्गदर्शन केले व या तपासामध्ये भिगवण पोलिसांची एक टीम, स्थानिक गुन्हे शाखेची एक तपास टीम यांनी समांतरपणे तपास सुरू केला। मृतदेहाची सर्वप्रथम ओळख पटवणे गरजेचे आहे। जे गोंदलेले रविराज नावाचे गोंदण आहे
त्या अनुषंगाने 3 तपास टीम कार्यरत झाल्या होत्या. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला मिसिंग व्यक्तीबाबत माहिती काढण्यास सुरुवात झाली होती. सर्व वरिष्ठांनी अत्यंत बारीक सारीक माहितीवर सुद्धा लक्ष घालण्यास सुरुवात केली. काही स्थानिक खबरे गोपनीय माहितीगार यांनाही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच काही माहितीगार पोलीस कर्मचारी यांनाही पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी बारामती DYSP यांच्या तपास टीमला याबाबत माहिती देऊन तपासास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी तपास पथकातील अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की गोंधन असलेला मृतदेह हा दीपाली सुदर्शन जाधव राहणार कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे हिचा असल्याची शक्यता आहे. तसेच हातावर रविराज नावाचे गोंधन आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस तपास पथकाने रविराज नामक इसमाचा शोध घेतला असता तो महिलेचा पती सुदर्शन उर्फ रविराज रणजित जाधव वय वर्ष 36 राहणार कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे असे असल्याचे समजले. त्याने आपली पत्नी दीपाली सुदर्शन उर्फ रविराज जाधव ही दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याबाबतची मिसिंगची फिर्याद खबर बारामती तालुका पोलीस स्टेशनला नोंदवली होती. मृतदेहाच्या हातावरील गोंधन हे बऱ्याच लोकांना माहिती होते. पोलिसांनी कटफळ गावामध्ये जाऊन माहिती काढली. त्यावेळी पोलिसांना असे समजले की ते तेथे पती पत्नी एकत्र राहत होते. त्या दोघा पती पत्नीमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होत होते. रविराज याला दीपालीचे कुठेतरी अनैतिक संबंध असावेत असा दाट संशय होता. त्यात ती गरोदर राहिल्याने त्यांच्यामध्ये रोज भांडणे होत होती. शेजाऱ्या पाजाऱ्यांना याची माहिती होती. जाधव पती पत्नीमधील दररोजचे भांडण ऐकून शेजारी पाजारीही कंटाळलेले होते. पहिल्यांदा त्यांनी त्यांच्यामधील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नसल्याने आता त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते. दिनांक 12 ऑक्टोबर 2025चा तो दिवस. या दिवशी सकाळी सकाळीच या उभयतांची कडाक्याची भांडणे झाली. रविराज हा तिच्या चारित्र्यावरून तिला नको नको ते बोलत होता, शिवीगाळ करत होता. त्यावेळी दीपाली देखील त्याला तोंडाला तोंड देऊन उलटसुलट बोलू लागली होती. त्या दोघांच्या मध्ये तू मैमे होऊ लागली. रविराजने रागाच्या भरामध्ये घरामध्ये पडलेले लोखंडी हत्यार उचलले. त्याने कुठलाही विचार न करता तिच्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या मारहाणीने रक्तस्राव होऊन ती जागेवरच कोसळली. दीपालीची पूर्णपणे हालचाल मंदावल्यानंतर रविराजची खात्री झाली की दीपाली मयत झाली आहे. आता मात्र त्याचे धाबे दणाणले होते. त्याने हा खून झाला आहे ते कळू नये यासाठी तिचा मृतदेह कुठेतरी लांब टाकून द्यावा असा विचार केला. त्यासाठी त्याने तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून बांधला. आपल्या ज्युपिटर गाडीवर ते गाठोड्यात ठेवून तो बारामती राशीन रोडवरील मदनवाडी तालुका इंदापूर गावाच्या हद्दीतील ओढ्यावर आला. तेथील पुलाखाली पाण्यात तो मृतदेह त्याने फेकून दिला. ब्लँकेटमध्ये गुंडाळून तो मृतदेह टाकून दिलेला होता. पुरावा नष्ट करून जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावामध्ये तो बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपली बायको हरवल्याची तक्रार दाखल केली. मृतदेह मिळाल्यानंतर मृतकाच्या हातावरील गोंधनावरून पोलिसांनी मृतकाची ओळख पटवली. त्यानंतर गावामध्ये जाऊन माहिती घेतली आणि मग पोलिसांनी संशयिताला अटक केली. पोलिसांना दाम्पत्यामध्ये भांडणे होत असल्याचे समजल्याने रविराजला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याचे ते खोटे बोलणे ऐकून पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवला. तेव्हा मात्र रविराजला खरे सांगावेच लागले आणि त्याने गुन्हा कबूल केला. त्याने आपल्या पत्नीचा खून करण्याचे कारण तिचे विवाहबाह्य असलेले संबंध होते असे सांगितले. शिवाय ती गरोदर होते. या कारणावरून आमच्यात रोज भांडणे होत असायचे. गुन्ह्यात त्याने वापरलेली गाडी जप्त करण्यात आलेली आहे. रविराज विरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 264/2025 भारतीय न्याय संहिता 103(1)(238) प्रमाणे नोंदवण्यात आला. पुढील सखोल चौकशी सुरू झाली. या गुन्ह्याचा अधिक तपास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक
गणेश बिरादार, DYSP सुदर्शन राठोड, मधुकर भट्टे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे तसेच भिगवणचे अंमलदार सचिन पवार, महेश उगले, रामदार करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, रणजित मुळेक, मयूर बोबडे, विठ्ठल वरघडे, वर्षा जामदार, कविता माने यांच्या सहाय्याने हा तपास पूर्ण झाला.